नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे आजच्या जिल्ह्यामधील जे काही आपण आपले सरकार सेवा केंद्र याच्याचे अर्ज सुरू झालेले आहेत त्या संदर्भातील जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये हे अर्ज सुरू झालेले आहेत आणि त्याची नेमकी पद्धती काय आहे, फॉर्म कसा भरायचा, पात्रता काय, अटी काय, शर्ती काय आणि हा अर्ज कधीपर्यंत भरायचा आणि कुठे सबमिट करायचा, अशा संपूर्ण प्रश्नाची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कुठेही मिस करू नका। संपूर्ण प्रोसेस तुम्ही व्यवस्थित फॉर्म करून तुमच्या पद्धतीने तो अर्ज भरून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आलेलो पाहताय की आपण अमरावती डिस्ट्रिक्ट या वेबसाईटवरती आलेलो आहोत। इथं पाहू शकताय की amravati.gov.in ही वेबसाईट आहे। त्यावरती आल्याच्या नंतर थोडंसं इथं सूचना वगैरे आहे। सूचनावरती क्लिक केल्यानंतर घोषणा आहे। घोषणावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली जे काही घोषणा नवीन आहेत ते दाखवल्या जातील। त्याच्यामध्ये पाहू शकता इथं की जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या मार्फत एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे। अमरावती जिल्ह्यातील रिक्त असलेले आपले सरकार सेवा केंद्र 2025 बाबत जाहीर सूचना दिलेली आहे। सूचना काय दिलेली आहे तर संपूर्ण माहिती जे काय असेल तर सूचना ही 24 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे आणि काय शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला इथं पहा समोर जी दिलेली आहे PDF त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही शुद्धीपत्रक आहे ते इथं तुम्हाला दाखवलं जाईल। अमरावती जिल्ह्यातील जे काही 312 रिक्त असलेल्या जागा आहेत आपले सरकार सेवा केंद्राने नवाने सुरू करण्यासाठी जी काही जाहिरात असेल त्याचा अर्जाचा नमुना असेल, शर्ती असेल, अटी कार्यालयीन वेबसाईट www.amravati.gov.in या वेबसाईटवरती दिलेले आहेत। अशी वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी करण्यात आलेली होती, परंतु त्याच्यामध्ये वय जे आहे ते 21 वर्ष पूर्ण असावं आणि पदवीधर असावा अशी अट घालण्यात आलेली होती। परंतु नवीन शासन निर्णयानुसार ही जी काही अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी आता वय 18 वर्षे पूर्ण असणे आणि अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणे हे आवश्यक आहे असे करण्यात आलेलं आहे। हे शुद्धीपत्रक असं काढण्यात आलेलं आहे। हे माहिती संपूर्ण वेबसाईटवरती दिलेली आहे, ते तुम्ही पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर मग आता शुद्धीपत्रक तर देण्यात आलेलं आहे, त्याच्यानंतर तर त्याचा जो काही अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना कसा आहे तो आपण आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। अर्जाचा नमुना जो काय आहे ते आपले सरकार सेवा केंद्र शासन शुद्धीपत्रकानुसार देण्यात आलेला आहे। तुम्हाला जो माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती अमरावती यांच्या नावाने लिहायचं आहे। अर्जदाराचा तुमचा फोटो घ्यायचा आहे। इथं ऑलरेडी तुम्हाला विषय जो आहे तो दिलेला आहे। नंतर महानगरपालिका प्रभागाचं नाव तुम्हाला लिहून घ्यायचे आहे, गावाचं नाव, ग्रामपंचायत नाव, गट ग्रामपंचायत असेल तर त्याचं नाव, तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। त्यांच्यानंतर इथं दिलेलं आहे की मी आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरता अर्ज सादर करीत आहे। माझी माहिती खालीलप्रमाणे अर्जात भरलेली असून संपूर्ण खरी आहे आणि जर कुठलीही तफावत आढळली तर माझा अर्ज रद्द करण्यात यावा असा सुद्धा मला मान्य आहे। अर्जदाराचं नाव तुम्हाला तुमच्या आधारवर जसं असेल त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा अर्जदाराचा संपूर्ण पत्ता व्यवस्थित तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचा जो काही मोबाईल नंबर असेल तो अनिवार्य आहे। मेल ID नमूद करायचा आहे, कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, इथं चुकवायचा नाही आहे। अर्जदाराची जन्मतारीख काय असेल ते लिहून घ्यायची आहे। अर्जदाराचं शिक्षण पूर्ण काय आहे ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे। ते लिहून घेतल्याच्या नंतर तुमचं जे काही शिक्षण आहे ते 10वी, नंतर पदवीधर, पदव्युत्तर, शाखेचं नाव तुमचं जे काय आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर MSc पैकी तुमचं काय झालेलं आहे ते तुम्हाला इथं तिन्हीपैकी CCC झाले का काय झाले ते टाकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे CSC केंद्र अस्तित्वात आहे होय नाही, तुम्हाला जे काय असेल तर पद्धतीने संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। स्वतःचं तुमचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे, आधार कार्ड, बँकेचं नाव तुमचं, बँकेचे खाते क्रमांक, बँकेचा IFSC कोड, आपले सरकार सेवा केंद्र तुम्हाला जिथं स्थापन करायचं आहे त्याचा संपूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा। शक्यतो तुम्ही ज्या ठिकाणी रहिवासी असाल तुमच्या जवळची जागा कोणती आहे, ती जागा कुठं आहेत, किती जागा आहेत ते पण आपण पुढे पाहणारच आहोत। संपूर्ण माहिती इथे तुम्हाला सविस्तर भरून घ्यायची आहे। त्याच्यानुसार नाव, जिथं गट ग्रामपंचायत काय आहे ती संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। त्यानंतर जर पाहिलं तर मागणी केलेले जे काही आपले सरकार सेंटर जे आहे ते सेंटर तुमचं स्वतःचं आहे का भाड्याची जागा तुम्ही घेतलेली आहे, चालवत असाल तिथे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर अक्षरवृत्त आणि रेखावृत्त हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून नोटकॅम हे एक ॲप डाउनलोड करा। आता तुमचं सेंटर जिथं असेल तिथली त्या नोटकॅममध्ये फोटो काढा। त्या फोटोवरती कोपऱ्यामध्ये लॅटिट्यूड लँगिट्यूड म्हणजे अक्षरवृत्त रेखावृत्त हे तुम्हाला दाखवलं जाईल, ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर जो काय असेल तर संपूर्ण माहिती त्याच्यासोबत तुम्हाला काय काय कागदपत्र जोडणं गरजेचं आहे, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचे शिक्षणाची जे काही अट आहे कमीत कमी 12वी शिक्षण तुमचं झालेले जे काही प्रमाणपत्र असेल ते जास्त झालं असेल तर तुमचं प्रमाणपत्र देणे गरजेचं आहे। CSC प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्हाला रहिवासी दाखला, तुम्ही रहिवासी तिथलेच आहात म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला, मिळकत कर पावती तुमची
रहिवासी दाखला तुम्हाला पुरावा म्हणून खालील कागदपत्रापैकी 2 द्यायचे आहेत. मिळकत कर पावती, लाईट बिल, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असेल किंवा ग्रामपंचायतकडील रहिवासी दाखला किंवा पासपोर्ट यापैकी कुठलेही 2 कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या ह्याच्यावरती कुठलाही प्रकारचा दिवाणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नसल्याबाबतचं, पोलीस स्टेशन नोंद नसल्याबाबतचं जे काही प्रमाणपत्र म्हणजे त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. वरील सर्व कागदपत्र हे तुमच्या स्वतःच्या सहीनं म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला एका सीलबंद लिफाफ्यामध्ये अर्ज आणि ते संपूर्ण कागदपत्र एका लिफाफ्यामध्ये बंद करायचे आहेत. आणि जो काही आपण वरी जो आता पत्ता पाहिलेला होता तो जर म्हणलं तर तो जो पत्ता होता त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती अमरावती येथे तुम्हाला स्वतः हजर राहून तिथं तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर त्याच्या अटी व शर्ती व्यवस्थित तुम्ही लक्षात करून घ्या. CSC 2.0 अंतर्गत तुम्हाला हे आधार सेवा केंद्र दिले जाणार आहे, तुमचे आपले सरकार सेवा केंद्र. त्याच्यामध्ये हा अर्ज तुम्हाला 23 जून 2025 ते 7 जुलै 2025 म्हणजे तुम्हाला 7 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला हे कागदपत्र स्वतः हजर राहून तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन द्यायचे आहेत. त्याच्यासाठी ठळक बाब दिलेली आहे की जे काही अर्जदाराचं असेल त्यांचं 18 वर्ष पूर्ण असणे हे तुम्हाला आवश्यक आहे आणि कमीत कमी तुमचं शिक्षण हे 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे MSc IT असणे गरजेचं आहे किंवा CCC असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही जिथं दाखल करत आहात तिथलं जे काय असेल तर नवीन केंद्रासाठी तुम्हाला तिथं भाड्याचं वगैरे देणं गरजेचं आहे. आणि समजा तुमचं एकाच ठिकाणी जर 2 अर्जदारांनी अर्ज केला तर त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे तर तुमच्या ह्याच्यासाठी तुम्हाला गुणांकन पद्धतीने तुम्हाला गुण दिले जाणार आहेत. जो लाभार्थी पदवीधर असेल तर 30 गुण आहे, पदव्युत्तर असेल तर 25 गुण, CSC केंद्र अस्तित्वात असणाऱ्या अर्जदारासाठी 25 गुण दिले जाणार आहेत आणि जिल्हा समितीकडून मुलाखत घेतली जाणार आहे 20 गुणांची. 20 गुणांमध्ये काय काय असेल तर ते त्यांच्या पद्धतीनं तिथं दिलं जाईल. त्यानंतर जर समजा एवढं करूनही जर परत समान गुण पडले म्हणजे एकाच ठिकाणी 2 अर्ज आले त्यांचे गुणांकन पद्धतीनं केलं आणि तरी जर समान गुण पडले तर जे काही 19 जानेवारी 2018चा शासन निर्णय आहे त्या पद्धतीनं नंतर सविस्तर क्रायटेरिया लावून त्यांची निवड करण्यात येईल अशा पद्धतीची इथं माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर ह्या अटी शर्ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. हा जी काही PDF आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. इथं सुधारित टिप्पणीनुसार रिक्त असलेली जागा जी आहे, कोणत्या ठिकाणी किती जागा शिल्लक आहेत, कोणत्या ठिकाणी कोणत्या ग्रामपंचायतला जागा शिल्लक आहे, संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. तुम्ही ही PDF व्यवस्थित पाहा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते डाउनलोड करून व्यवस्थित बघून घ्या. जर तुम्हाला तिथं सापडत नसेल तर WhatsAppला मला हाय मेसेज करा, तुम्हाला ही PDF WhatsAppला सुद्धा देण्यात येईल. आणि लवकरात लवकर आपला जो काही अर्ज आहे तो 7 जुलै 2025 पूर्वी तुम्हाला स्वतः फॉर्म भरून कागदपत्र जोडून तिथं जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये तुम्हाला जिल्हा सेतू समितीकडे सादर करायचा आहे. तर अशा पद्धतीने 7 जुलै 2025 पर्यंत अर्ज दाखल करा. तर अशा पद्धतीने तुमचा संपूर्ण अर्ज व्यवस्थितपणे तुम्हाला भरून घ्यायचा आहे. भरून घेतल्याच्या नंतर तो फॉर्मसोबत तुम्हाला जे कागदपत्र दाखवलेले आहेत तेवढे कागदपत्र प्रिंट आउट काढून घ्यायचे, त्याच्यावरती तुमची स्वतःची सही करायची आहे. संपूर्ण ते सर्व केल्यानंतर अर्ज आणि कागदपत्रे हे संपूर्ण एका बंद लिफाफ्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत, बंद करायचे आहेत. लिफाफ्यावरती पत्ता वगैरे टाकून तुम्हाला डायरेक्टली जाऊन तुमचं जे काही आपण सांगितलेलं आहे की जिल्हा सेतू समिती अमरावती येथे तुम्हाला स्वतः हजर राहून स्वतः तिथं तुम्हाला सबमिट म्हणजे कागदपत्र तिथं फॉर्म तुम्हाला तो सबमिट करायचा आहे, तरच तुमचा अर्ज हा तिथे ग्राह्यदारला जाणार आहे. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला फॉर्मचा अर्जाचा नमुना वगैरे आहे तो जर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा PDF देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्टली मला WhatsApp मेसेज करू शकता. त्या WhatsAppवरती तुम्हाला जे काय असेल तर ही PDF सुद्धा पाठवण्यात येईल. अशा पद्धतीची छोटीशी माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लवकरात लवकर तुमचे जे काही अर्ज आहेत ते 7 जुलै 2025 या तारखेच्या अगोदर तुम्ही तुमचे फॉर्म सबमिट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड करताच त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.